स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत कनिष्ठ अभियंता या पदाची 12 वर्ष कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन मयत एस जगताप मिस्त्री यांचा मुलगा विनोद जगताप यांनी विभागीय आयुक्त यांना निवेदनामार्फत केली आहे। जर 15 दिवसांपर्यंत मागणीची पूर्तता न झाल्यास विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा विनोद जगताप यांनी दिला। आपण पाहत आहात औरंगाबाद UCN TV न्यूज। असंही एक आंदोलन, असंही एक उपोषण, ना डोक्यावर छत नाही म्हणजे मंडप नाही, मागं बॅनर नाही, खाली सतरंजी नाही। या परिस्थितीत उपोषणावर बसलेले जालन्याचे विनोद जगतापजी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या विभागीय कार्यालयासमोर 2 दिवसापासून जालन्याहून येऊन इथं उपोषणाला बसलेले आहेत। यांचा किती गाढ विश्वास आहे संविधानावर, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्याच्यामुळे त्यांनी मला अधिकार दिलेला उपोषणाला बसण्याची माझी जी रास्त मागणी आहे शासनाकडे ते म्हणून घेण्यासाठी उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे। ठीक आहे, डोक्यावर मंडप नसेल किंवा मागे बॅनर नसेल असं उपोषण सुरू केलेलं आहे, पण त्याची साधी दखलसुद्धा विभागीय आयुक्तालयाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी घेतलेली नाही। जो माणूस संविधानावर विश्वास ठेवून इथं बसतो, ज्या संविधान अधिकारात जे लोक काम करतात, ज्यांना शासन पगार देतं, अशा अधिकाऱ्यांनी कमीत कमी त्याची दखल घेऊन त्यांना भेटायला पाहिजे होतं, परंतु नाही। ते आपल्यासोबत आहे, आपण त्यांना विचारू, सर आपण का बसले उपोषणाला? सर, आमच्या वडिलांची मागणी होती, आमच्या वडिलांचा कालबद्ध पदोन्नतीचा विषय होता की आम्हाला आमच्या वडिलांची कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळण्यात यावा। तरी मी 2/12/2025ला उपोषणाला बसलेला आहे, तरी माझे कोणी अधिकारी कर्मचारी माझ्यावर दखल घेत नाही। तरी मला संविधानावर विश्वास आहे आणि माझे काही ना काम होणार, बाबासाहेबांबद्दल संपूर्ण विश्वास आहे। तरी हे लोक दखल ना घेतात, माझी दखल घेतली पाहिजे ही कळकळीची विनंती आहे। किती म्हणजे याच्या पहिले पण आपण आंदोलन केलं आहे का? मी याच्या पहिले 1-2 वेळेस उपोषणाला बसलेलो आहे। साहेबांनी जिल्हा परिषद जालना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिलेली असूनही ते स्वतः आपली मनमानी करत आहे आणि ज्याच्या मनात जे आलं ते करत आहे। तरी साहेबांनी असं माझा कळकळीची विनंती आहे की साहेबांनी आम्हाला न्याय देण्यात यावा आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई कर्मचारी व अधिकारी यांच्यावर करण्यात यावी। आता तुम्ही एकटे उपोषणाला बसले आहेत, कोणी अधिकारी येत नाही, याचा पुढचा टप्पा काय असेल? आता काय उपोषणाबद्दलच्या पुढचं काय करणार तुम्ही आता? सर, जे मी आता याच्यानंतर जे उपोषणाला मी थांबत बसणार आहे, तरी कर्मचारी कोणी असो या नसो, साहेबांनी याची दखल घ्यावं, कमिशनर साहेबांनी। ही आमची कळकळीची विनंती। नाही घेतली दखल तर मग नाही घेतलं तर सर मी इथं उपोषण मरेपर्यंत मी बसणार आहे आणि याच्यानंतर मी जे उपोषण हमेशा चालूच राहणार आहे। तरी साहेबांनी याची दखल घ्यावी आणि याचे काही ना काही याचा निर्णय करण्यात यावा। तुमचं नाव? विनोद सालुजी जगताप। हे आहे विनोद सांडुजी जगताप। किती गाढ विश्वास आहे संविधानावर बघा बरं, पण संविधानाला जे चालवतात, संविधानाच्या आधारे जे काम करतात, त्यांना आता संविधानावर विश्वास आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली। आपण पाहत राहा UCN TV न्यूज। धन्यवाद।